किंवा मोबाईल असेल प्रत्येकजण हा वापरत असतो, पण वापरत असताना कधी कधी आपली छोटीशी जी लालच आहे, आपण थोड्याशा पैशासाठी भरपूर सारं स्वतःचं नुकसान घेऊन म्हणजे होऊ शकतं. त्यामुळं छोटंसं लालच जे ते सोडून आपण कोणती सावधगिरी बाळगायला पाहिजे याविषयी सविस्तर सर आज मार्गदर्शन करणार आहे आपल्याला. तर मी सर्वप्रथम योगेश चव्हाण सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनासाठी स्टेजवरती यावं. माननीय श्री योगेश चव्हाण सर. येतो का आवाज? हां, रेकॉर्डिंगसाठी. आज आमच्या पोलीस वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त आम्ही रेजिंग डे सप्ताह आयोजित केलेला आहे. तसं आम्ही प्रत्येक येत नाही का? त्याची आवश्यकता बसत नाही. येते का? आज 2 जानेवारी आमचा पोलीस वर्धापन दिन असतो. त्यामुळे आम्ही एक पूर्ण आठवडाभर आपल्या जालना जिल्ह्यामध्ये रेजिंग डे सप्ताह आयोजित केलेला आहे. त्यानिमित्त कालच माझं जगताप सरांशी बोलणं झालं. खूप दिवसांनी इच्छा पण होती की अंबडला जाऊन पवन करिअर अकॅडमीमध्ये जाऊन थोडंसं तुम्हाला मार्गदर्शन करावं. कारण आमचे मित्र आहेत मुळक सर म्हणून, ते नेहमी मला वारंवार सांगत असतात की सर तुम्ही एकदा तरी पवन करिअर अकॅडमीला भेट द्यावी. आणि तसं मी अंबडला कार्यरत असताना सरांचा एक कार्यक्रम होता नाट्यगृहामध्ये. त्या ठिकाणी सरांनी आम्हाला बोलवलं होतं, मला ढाकणे सरांना वगैरे. त्यामुळे जुनी पण ओळख आहे. त्यामुळे मी जगताप सरांचं आभार मानतो की त्यांनी तुमच्यासाठी सायबर क्राईम्सचं, सायबर गुन्हेचं आमचं एक लेक्चर घेण्याची परवानगी दिली आणि ते तुमच्यासाठी अत्यंत बहुमोलाचं आहे. तुम्ही सगळे आमच्याच खात्यामध्ये येण्यासाठी धडपड करताय, बरोबर ना? सगळ्यांची तीच इच्छा आहे ना पोलीस व्हायची म्हणून. आणि पोलिसच हा असा एक कणा आहे समाजाचा की तो जर सक्षम असला तर समाज पण चांगल्या पद्धतीने राहू शकतो. आपल्या मागच्या 1 महिन्यामध्ये एक घटना घडून गेलेली, सगळ्यांना अवगत असेल ती घटना. अत्यंत दुर्दैवी घटना आहे. ते सोशल मीडियामुळे कोणीतरी जीव देऊ शकतो किंवा सायबर क्राईममुळे कोणीतरी जीव दिलाय ना. तर आपण मला वाटतं सगळ्यांकडेच मोबाईल असेल असं कोणी आहे का मोबाईल ज्याच्याकडे नाहीच आहे? नाही, सगळ्याकडे मोबाईल असणार. किती लोकांकडे मोबाईल नाही आहेत? कमी प्रमाणे ना, पण तरी पण बरोबर आहे ना. प्रमाण कमी आहे, मान्य आहे, पण मोबाईल हाताळता हे 100% आहे. आई वडिलांचा, भावांचा, कोणाचा तरी हाताळता नाही. आणि काय झालं की आपल्याकडे एक फॅडिंग झाली आहे. म्हणजे सोशल मीडियावर आपण काय करतोय ना, आपण काय ॲक्टिव्हिटी करतोय रोज डेली दिवसामध्ये. जसं ग्राउंड करत असाल, सकाळी मॉर्निंगला अभ्यास करत असाल, आपण सोशल मीडियावर व्यक्त होण्याचं प्रमाण अधिक झालेलं आहे, बरोबर ना. व्हॉट्सअपला स्टेटस ठेवणे, इंस्टाग्रामला स्टोरी ठेवणे. पण मोबाईल वापरत असताना आपण मोबाईल खरंच सुरक्षितरित्या वापरतोय का याची माहिती मला वाटतं तुम्हाला कोणालाच नसेल की आपण सुरक्षित मोबाईल वापरतो का. कारण आज काय झालं आहे की पहिले मागच्या काळामध्ये कसं होतं की एखाद्याला चोरी करायची असेल तर एखादा पैशावाला ज्या ठिकाणून जात असेल समजा, तो त्या रस्त्यात धाबा धरून बसायचा, त्याला अडवायचा, पैसे काढायचा, लुटून घ्यायचा, बरोबर ना. असा एक ट्रेंड होता मागे. पण आता तसं नाही आहे. तुमचा मोबाईल हॅक केला त्यांनी की तुमचे पैसे ऑनलाईन गायब झाले. आणि सुरुवातीला थोडंसं वाद झाले आपले एखाद्या वेळेस, म्हणजे मागच्या काळामध्ये वाद झाले तर तोंडावर एकमेकाला शिव्या द्यायच्या, 2 झापडा याने मारायच्या, 2 झापडा त्यांनी मारायचा, तो भांडण तिथंच मिटून जायचं. परंतु आता असं झालं नाही. आता नवीन ट्रेंड निर्माण झालेला आहे की एखाद्या व्यक्तीसोबत आपला वाद झाला तर तो वाद मनामध्ये ठेवायचा. त्या व्यक्तीच्या नावाची एखादी इंस्टाग्राम ID ओपन करायची, तिचा फोटो वापरायचा, त्याचा फोटो वापरायचा, नाव वापरायचं आणि ती ID ओपन करायची. आणि ती ID ओपन करून दुसऱ्या मुलीचं नाव असेल तर मुलाला मेसेज पाठवायचे, मुलाचा मेसेज असेल तर मुलीला मेसेज पाठवायचे. म्हणजे जेणेकरून त्याला समाजात बदनाम करण्याचा एक कुटील प्रकार सुरू झालेला आहे सोशल मीडियावरती. तर तो एक खूप असं एक म्हणायला पाहिजे की खूप घाण प्रकार सुरू झालेला आहे.
जे सोशल मीडियावरती अशा प्रकारचे, आणि त्याला काय म्हणजे जो कोणी करतोय ना त्याला काय वाटते की तो मी पकडला जाणार नाही, कारण तो अनोळखी असतो ना त्यावेळेस. पण समोरच्या व्यक्तीचं बदनामी झाली, तो समोरच्या व्यक्ती गुन्हा दाखल करतो. आणि या गुन्ह्यामध्ये इतकी खतरनाक ॲक्युरेसी आहे, म्हणजे इतकं जबरदस्त सर जगताप सर, याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस इंस्टाग्राम ID ओपन करता ना त्यावेळेस तुम्ही तुमची माहिती द्यावं लागते, एकतर ईमेल द्यावा लागतो किंवा मोबाईल नंबर द्यावा लागतो, किंवा तुमचा नेट तुम्ही तिथून यूज करताय ना त्याची पण एक IP ॲड्रेस असतात, ते आम्हाला लगेच मिळतात. आम्हाला मिळाले की आम्ही लगेच आरोपी निष्पन्न करतो. आरोपी निष्पन्न झाला की तुम्ही उघडे पडतात. त्याच्यामुळे कोणीही आता तुम्ही भावी पोलीस आहात तर तुम्ही कोणाचीही ID ओपन करून तुमचं करिअर खतम करून घेऊ नका. एकदा गुन्हा दाखल झाला ना तुम्हाला कोणी नोकरी देत नाही, माहिती नाही गोष्ट. कॅरेक्टर लागतं ना आपलं, कॅरेक्टर सर्टिफिकेट. त्याच्यामुळं असे गुन्हेगारी वृत्ती करू नका, ते क्राईम आहे. कोणाचा इंस्टाग्राम ID ओपन करणे, कोणाचा फेसबुकवरती कोणाला शिवीगाळ करणे, इंस्टाग्राम IDवर ओपन करून इतराला बदनाम करण्याचा प्रयत्न करणे, ह्या गोष्टी बंद करून टाकायच्या. असेल कोणी ओपन केलेल्या कोणाची आयडिया तर ते बंद करून टाकायचं लगेच. केलेलं आहे कोणी सांगणार नाही केलेलं आहे म्हणून. आणि तुमची इंस्टाग्राम ID सोशल मीडियावर जेवढं व्यक्त होता येईल तेवढंच व्यक्त व्हा, जास्त अधिकचं व्यक्त होऊ नका. सोशल मीडिया हा खूप खतरनाक प्लॅटफॉर्म झालेला आहे सध्या गुन्हेगारी वृत्तीसाठी. त्याच्यामुळे सोशल मीडियावर अधिक व्यक्त होऊ नका. आणि तुमचं वय पण नाही आहे सोशल मीडियावर व्यक्त होण्यासाठी. ज्यावेळेस तुम्ही यशस्वी होताल ना तर तुमच्यासमोर तुमच्या मागे पुढे कॅमेरामॅन फिरत असतो, माहिती ना तुम्हाला, तुमचा फोटो घेण्यासाठी, तुम्हाला त्याची स्टोरी टाकण्यासाठी इंस्टाग्रामवरती. आता तुमचं ते वय नाही आहे, परंतु काय झालेलं आहे की एखाद्या मैत्रिणीने काहीतरी स्टोरी टाकली तर आपण बी त्याला रिप्लाय द्यायला पाहिजे, त्याला त्याचा मेसेजला उत्तर द्यायला पाहिजे. हा एक ट्रेंड झालेला आहे. तुमचं सध्याचं एकच फोकस असायला पाहिजे, अभ्यास आणि ग्राउंड. सोशल मीडिया वापरताना काय काळजी आपण घ्यायला पाहिजे. सोशल मीडिया वापरताना जर तुम्ही वापरत असाल, माझं वैयक्तिक मत आहे की तुम्ही सोशल मीडिया इंस्टाग्राम फेसबुक हे वापरायलाच नाही पाहिजे. व्हॉट्सअप कुठला फायदा आहे बरं सोशल मीडिया? इंस्टाग्राम वापरला तर कोण वापरतं का इंस्टाग्राम? वापरताना सांगा कोण वापरतं इंस्टाग्राम? इंस्टाग्राम कोण वापरतं? नाही, खरं तुम्ही वापरताना सांगा इंस्टाग्राम कोण वापरतं? काय फायदा आहे इंस्टाग्रामचा? फेसबुकचा काय फायदा आहे? कोण सांगू शकतं काय? फेसबुक, इंस्टाग्राम, शेअरचॅट, स्नॅपचॅट, स्टारमेकर हे जे काय फायदे आहेत आपल्याला? काहीच फायदा नाही आपल्याला त्याचा, आयुष्यात काही फायदा नाही त्याचा आपल्याला. हां, व्हॉट्सअपचं मी सांगू शकतो, व्हॉट्सअपचा फायदा आहे आपल्याला. व्हॉट्सअपचा असा फायदा की तुमचा पवन करिअर अकॅडमीचा ग्रुप असेल, तुमचा फॅमिली ग्रुप असेल, त्याच्यावरती कोण काय करतं आहे त्याचे फोटो टाकत असेल, तुम्हाला त्याची माहिती आगाऊ मिळत असेल, व्हॉट्सअपचा फायदा आहे. पण इतर कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा कुठलाही फायदा आपल्याला जीवनात नाही. टेलिग्राम एक ॲप आहे, जर त्याचा जसा वापर केला आपण तर तसा फायदा आहे. तुम्हाला टेलिग्राम ॲपवरती भरपूर तुम्हाला नोट्स मिळतील, भरतीचे पेपर्स मिळतील, नोट्स मिळतील, पण त्याचा दुष्परिणाम पण तसाच आहे. टेलिग्राम ॲपवरती दुसरे पण अवांतर गोष्टी पण भरपूर आहेत, पण तुम्हाला त्यातून काय घ्यायचं आहे हे तुम्ही ठरवायला पाहिजे. एक टेलिग्राम एक ॲप्लिकेशन चांगलं आहे आणि एक व्हॉट्सअप आपल्या फायदेशीर आहे. बाकीचे कुठलेच ॲप्लिकेशन आपल्या फायद्याचे नाही. मी कुठलाच इंस्टाग्राम वापरत नाही, फेसबुक वापरत नाही, तो व्हॉट्सअप वापरतो, टेलिग्राम वापरतो, ते फक्त माझ्या फायद्यासाठी. त्याच्यामुळे सगळ्यांनी इंस्टाग्राम हे वगैरे जे आहे ना हे सगळं बंद करून टाकायला पाहिजे. आपला जो बहुमूल्य वेळ आहे ना आपण त्यात वाया घालवतो आहे असं माझं म्हणणं आहे. तुम्ही किती जरी म्हणलं तर तुम्ही काही बंद करणार नाही आहे, बरोबर ना, पण त्यात तुम्ही वेळ वाया घालू नका. तुम्ही तुमच्या भरतीकडे लक्ष द्या, त्यातून तुम्ही काहीतरी चांगला एक मार्ग काढा आणि तो यशस्वी झाल्यानंतर तुम्हाला सगळ्या बाकीच्या गोष्टी करायला आहे ना, बरोबर आहे की नाही? मुलं यशस्वी झाले तर 1000 मुली त्याच्या स्थळ घेऊन येतात घरी. मुली यशस्वी झाल्या तर मुलंच एक स्थळ येतात की नाही? तुमचे मित्र झाले असतील ना पोलीस, त्यांचे पण लग्न झाले असतील ना. हां, मुलगा यशस्वी झाला त्याच्या मागे 6 पोलीस प्रत्येक दिवस एक स्थळ येत असते. केव्हा? यशस्वी झाल्यावर, तो पोलीस झाल्यावर किंवा तो नोकरी लागल्यावर, कुठे का असणार. आत्ता मग त्यासाठी तुम्ही अवांतर गोष्टीकडे लक्ष न देता त्या गोष्टीकडे फोकस करायला पाहिजे. आणि जर वापरत असाल तुम्ही तर अनोळखी व्यक्तीशी कुठलाच प्रकारचे संबंध ठेवू नका. हां, तुमचं इंस्टाग्राम तुम्ही वापरत असाल, तुमचे ओळखीचे क्लासेसमधले विद्यार्थी मुलं असतील तो भाग वेगळा, पण
अनोळखी व्यक्तीशी कुठलाच म्हणजे हे करू नका. हनी ट्रॅप एक प्रकार चालू आहे सोशल मीडियावर, माहिती का हनी ट्रॅप? हनी ट्रॅप माहिती का? हनी ट्रॅप असा प्रकार आहे, मुलगा असला तर मुलीच्या नावाने त्याला रिक्वेस्ट येत असते. मग त्यातून बोलण्यामध्ये त्यांची चॅटिंग होत असते. चॅटिंग झाल्यानंतर त्यांचे व्हॉट्सअप नंबर एकमेकाला शेअर होत असतात. मग ते झाल्यानंतर मग ते विश्वास संपादन करतात आपल्या समोरची व्यक्ती. ते विश्वास संपादन केल्यानंतर मग त्याला एक व्हिडिओ कॉल होतो. मग ते व्हिडिओ कॉलवरती नको त्या गोष्टी केल्या जातात. मग तो व्हिडिओ तयार करून त्या मुलाला पाठवले जातात. देख पैसा भेज, नाही तर तेरा मी व्हिडिओ यूट्यूब पे व्हायरल कर दूंगा. असं ऐकलं का प्रकार कधी? त्याला हनी ट्रॅप म्हणतात. त्यामुळे अनोळखी व्यक्तीशी कसलाच संपर्क ठेवायचा नाही सोशल मीडियावर. अनोळखी व्यक्तीशी कसलाच आर्थिक व्यवहार करायचा नाही, ऑनलाईन व्यवहार करायचा नाही, त्याचा QR कोड स्कॅन करायचा नाही, काही नाही. आता APK फाईल एक यायला लागली आहे, माहिती की APK फाईल? APK फाईल यायला लागली आहे. त्याच्यामुळं सायबर क्रिमिनल काय करतात, आपल्याला एक APK फाईल पाठवतात. त्या APK फाईलमध्ये काय असते, आपला व्हायरस सोडला जातो आपल्या मोबाईलमध्ये आणि त्याचा सगळा ॲक्सेस त्या हॅकरकडे जात असतो, क्रिमिनलकडे जात असतो. आणि तो क्रिमिनल आपला मोबाईल सगळा बघत असतो, आपले फोटो बघत असतो, आपले व्हिडिओ बघत असतो, आपले मित्र कोण आहे, मैत्रिणी कोण आहेत आणि आपल्या मोबाईलमध्ये किती कॉन्टॅक्ट नंबर आहे हे सगळं तो बघत असतो APK फाईल पाठवून. आणि हा इतका घाणेरडा प्रकार आहे. मग तो काय करतो, मोबाईल आपले फोटो घेतो त्याच्यामधून आणि तो फोटोमध्ये वेगवेगळे फोटो लावून, वेगवेगळे नग्न फोटो लावून तो काय करत असतो, प्रसारित करत असतो. आणि एकच उद्देश असतो, पैसा भेज, बंद कर दूंगा. त्याच्यामुळे APK फाईल जे दुसरी गोष्ट, ह्या ज्या हॅकिंगचे प्रकार आहेत ना, आता आमचा जो चॅनल आहे व्हॉट्सअप चॅनल, तुमचे स्टेटस आडवे होतील, उभे स्टेटस आहे ना तुमचे दिसतात ना तुमचे मित्रमित्रांचे, ते आडवे होतील, पण भविष्यात तुम्हाला ते फायदेशीर आहे हे चॅनल. कारण त्या चॅनलवरती जवळपास 1400-1500 लोक आहेत आणि आम्ही प्रत्येक नवीन जो ट्रेड आहे सायबर फ्रॉडचा तो त्याच्यावर प्रसारित करत असतो. सुरक्षित मोबाईल कसा वापरायचा त्याच्यावर व्हिडिओ आहे. मोबाईल फेक ID कशी बंद करायची त्याच्यावर व्हिडिओ आहे. त्या सगळ्या गोष्टींचं एकच उत्तर आहे जालना पोलीस व्हॉट्सअप चॅनलला. आता ज्यांच्याकडे मोबाईल आहे त्यांनी त्यांचं मोबाईल थोडं ओपन करायचं आहे आणि व्हॉट्सअप काढायचं आहे. तुम्हाला मी थोडं ट्रिक सांगतो, ते तुम्ही केलेले आहेत का बघा. अरे मोबाईलचं लय निघायला लागले सर. हो सर, लय मोबाईल निघायला लागले. अरे काढा काही होत नाही, काढा. सगळेच मोबाईल वापरत आहेत. काढला सगळ्यांनी मोबाईल. व्हॉट्सअपमध्ये जायचं, सेटिंगमध्ये जायचं, व्हॉट्सअपच्या गेलात. आणि तुम्ही आपसात बोलू नका, गेलात का? त्याच्यामध्ये अकाउंट्स म्हणून आहे, अकाउंट्समध्ये जायचं आहे. एक 4थ्या नंबरचं एक ऑप्शन आहे, 2 स्टेप व्हेरिफिकेशन आहे का? त्याला बघायचं ते ऑन आहे का. ज्याचा ऑफ असेल ना त्यांनी तो ऑन करून घ्यायचा आहे. ऑन आहे ना, त्याचा फायदा सांगतो काय प्रकार, काय फायदा माहिती त्याचा? फायदा माहिती आहे काय त्याचा? जर भविष्यात तुमचा मोबाईल जर हॅक झाला, हॅकरनी तो मोबाईल जर हॅक केला तर तो तुमचा व्हॉट्सअप हँडल करू शकत नाही. त्याला ते तुमचे 6 डिजिट नंबर दिलेत ना, तो दाबल्याशिवाय तुमचा व्हॉट्सअप ओपन होत नाही हॅकरकडून. त्यासाठी ते 2 स्टेप व्हेरिफिकेशन आहे. दुसरं, त्याच्याचमध्ये प्रायव्हसीमध्ये जायचं आहे. गेलात का प्रायव्हसीमध्ये? त्याच्यामध्ये ग्रुप्स म्हणून आहे बघा, ग्रुप्स आहे का? ग्रुप्स म्हणून त्याच्यामध्ये फक्त माय कॉन्टॅक्ट ठेवायचा आहे. माय कॉन्टॅक्ट एव्हरीवन आहे ना, त्या ठिकाणी फक्त माय कॉन्टॅक्ट ठेवायचा आहे. त्याचा फायदा काय माहिती तुम्हाला? त्याचा फायदा असा आहे, तुमच्या मोबाईलमध्ये जो नंबर सेव्ह असेल तोच तुम्हाला कुठल्या तरी एखाद्या ग्रुपला ॲड करू शकतो. नंतर तर तुम्हाला कुठल्या ग्रुपला ॲड करू शकत नाही. झालं नवीन प्रकार सुरू झाले ना, कुठल्याही ग्रुपला ॲड करायचं, त्याच्यात असं आम्हीच दाखवायचे जॉबचे वगैरे. त्यासाठी तो एक फायदेशीर प्रकार आहे. त्याच्यानंतर आहे ना, एक स्टोरेज अँड डाटामध्ये जायचं खाली सगळ्यात. आहे का?
त्यात मीडिया ऑटो डाउनलोड म्हणून एक प्रकार आहे बघा. त्यात पहिल्याच्यामध्ये व्हेन युजिंग मोबाईल डाटा आहे बघा. त्यात नो मीडिया करायचं. सगळं जे तुम्ही फोटो वगैरे क्लिक केला असाल ना, नो मीडिया करायचं. नो मीडिया डायरेक्ट सगळे उडून टाकायचे. त्यात कुठलाच फोटो डाउनलोड नाही आला पाहिजे. स्टोरेज आणि डाटामध्ये जायचा. मीडिया ऑटो डाउनलोड ते बंद करा फक्त, बस सगळे टोटल. केलेत का? एक मीडिया डाउनलोड म्हणून एक बघा इथं खाली, सगळ्यात खाली वेन युजिंग मोबाईल डाटा वेन कनेक्टेड ऑन वायफाय असं बघा आहे का? तर हे ज्या ठिकाणी आपलं हे ना हे असं असं बघा, हे ह्याला कट करायचं आहे आणि ओके करायचं आहे. तो नो मीडिया येऊन जातो डायरेक्ट. आहे का? याचा फायदा काय माहिती का? जर आपला डाटा चालू असेल आणि तो जर ऑन असेल तर तो फोटो डायरेक्ट डाउनलोड आपल्या ह्याच्यात होणार. एखादी APK फाईल असेल ना तर आपल्या मोबाईलमध्ये ती सेव्ह होणार आणि आपला मोबाईल हॅक होणार. त्यासाठी तो नो मीडिया ठेवायचा आहे. आपल्याला जे आवश्यक आहे व्हॉट्सअपला तो डाउनलोड करायचा, बाकीचे डाउनलोड करायचं नाही. एक जीमेलचं 2 स्टेप व्हेरिफिकेशन आहे, ते संदीप सर सांगितलं तुम्हाला ते कसं करायचं आहे. कारण जीमेल पण एक खूप महत्त्वाचं आहे. कारण आपला कुठलाही प्ले स्टोअरचा मोबाईल चालू करायचा असेल तर जीमेल एक आवश्यक असते बघा. आहे ना जीमेल? सगळ्याच्या मोबाईलमध्ये जीमेल असल्याशिवाय मग आपलं प्ले स्टोअर चालतच नाही. अँड्रॉइड मोबाईलसाठी आपल्याला जीमेलची आवश्यकता आहे. तो जीमेल जो आहे त्याचं पण एक 2 स्टेप व्हेरिफिकेशन आहे. तर संदीप सर सांगितलं थोड्या वेळानं तुम्हाला. हे जे आहेत APK फाईल्स, तर हे तुम्ही ह्या ज्या PDF आहे त्या सर्वांना दिलेले आहेत ऑलरेडी. ते तुम्हाला नंतर पण दाखवते. त्या आपल्या चॅनलला पण आहे. तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. आहे का कोणाची काही शंका? सोशल मीडिया कसा वापरताना काय काळजी घ्यायला पाहिजे, मोबाईल वापरताना काय काळजी घ्यायला पाहिजे. हां, दुसरी एक गोष्ट अशी आहे, एखादी मैत्रीण असते किंवा एखादा मित्र असतो, तो काय म्हणतो आपल्याला की मला तुझा नेट दे, बरोबर ना, हॉटस्पॉट ना. कितीही जवळचा मित्र किंवा मैत्रीण असली ना, आपल्या हॉटस्पॉटनं त्याला नेट द्यायचा नाही. त्याचं कारण सांगतो, ऐकून घ्या. हसण्यासारखं नाही आहे, अजिबात द्यायचा नाही. कितीही जवळचा मित्र मैत्रीण असले तरी द्यायचा नाही. कारण सांगतो, जर ते नेटचा वापर करून एखाद्या मित्रांनी एखादी इंस्टाग्राम ID क्रिएट केली असेल तर त्याच्या IP ॲड्रेसमध्ये तुम्ही नेट दिलेल्या माणसाचं नाव येत असतं डायरेक्ट. आणि जो करतो ना तो बाजूला होतो, जो नेट देतो ना तोच आरोपी होतो. त्याच्यामुळे कितीही जवळचा मित्र मैत्रीण असली, ही महत्त्वाची गोष्ट आहे. एक असाच प्रकार रांदीला घडलेला आहे. घडलेला प्रकार सांगतोय, हा प्रकार घडलेला आहे. त्या मित्राला काहीच माहीत नाही कोणी नेट घेतला, का घेतला, कधी घेतला. ॲक्च्युअल त्याने मेल ॲड्रेस पण त्याचाच वापरला, नेट पण त्याचाच वापरला. त्या समोरच्या मुलीची बदनामी त्यांनीच केली, सगळं त्यांनीच केलं. सगळं त्या ज्यांनी नेट दिलं ना त्याच्यावर आलं. सर तुमचं पण वायफाय असेल ना, तू वायफायचं पासवर्ड वगैरे बघा. जर असा तुमचा त्यामुळे ना कोणीच हॉटस्पॉटला नेट द्यायचं नाही बरं एकमेकाला. त्याला माझे पैसे देतो, नेट रिचार्ज करून घे बाबा, पण मला हॉटस्पॉट मागू नको. एखादी क्रिमिनल ॲक्टिव्हिटी करायचा आणि तुमच्या नावावर यायचं सगळं. असं होतं ना, घेतं ना हॉटस्पॉटला, घेतात ना नेट, हॉटस्पॉटला नेट घेतं ना एकमेकाचं, ते घ्यायचं नाही. दुसऱ्याचं, आपण दुसऱ्याचं घ्यायचं नाही आणि आपण दुसऱ्याला द्यायचं नाही. हां बरोबर ना, नेट घेतो ना आपण एकमेकाचं. राहिली दुसरी गोष्ट, आता हे जर सायबर क्राईम बाबत झालं आहे. मी मागच्या तुम्ही ज्या इंटेन्शननं इथं जमलेला आहात सगळ्या गोष्ट, नोकरी लागायला पाहिजे, बरोबर ना. पोलीस भरती असो, वनरक्षक असो, मिलिटरी असो, आहे बरोबर आहे ना. CRPF असो किंवा कुठलीही एक पोस्ट असायला पाहिजे बाबा नोकरी. तर मी मागच्या 2 वर्षात मी इथं होतो नोकरीला, माहिती ना, आंबडला. भरपूर विद्यार्थ्यांना माहीत असेल मी इथं होतो म्हणून, आहे ना. बरेच प्रकार मी बघितलेले आहेत.
तुम्ही ज्या ध्येयासाठी इथं आला आहात ते ध्येय पहिले साध्य करा. बाकीच्या अवांतर गोष्टी ते कांगणे सर म्हणतात बघ, फुकण्यानंतर मिळणार आहे तुला. तर ज्या गोष्टीसाठी तुम्ही इथं आलेला आहात त्या गोष्टीकडे फोकस द्या. बाकीच्या अवांतर गोष्टी तुम्हाला बाकी सगळं मिळणार आहे कालांतराने. ज्यावेळेस तुम्ही ग्राउंडची तयारी करताय, तुम्हाला वाटते का माझं 100पैकी 100 ग्राउंड असेल म्हणून? हां, माझं मी 2016-17ला PSI पास झालो. 2017ला मी ग्राउंडची तयारी केली आणि 18ला ग्राउंड दिलेला आहे. म्हणजे वयाच्या 34व्या वर्षी मी ग्राउंड दिलेला आहे. मला 100पैकी 100 मार्क आहेत ग्राउंडला. ते काय आहे ते पण सांगतो. मी कुठलाच क्लासेस केलेले नाही आहे सर, जगताप सर, मी कुठलाच क्लासेस केलेले नाही आहे. पण मी SRPतून आलेलो आहे. SRPमधून आम्हाला DI जे शिक्षक असतात ना, DI, तुम्हाला DI आता कळणार नाही. ते तुम्ही पोलीस भरती झाल्यावर तुम्हाला DI कळलं कोण असतं ते. DI म्हणजे आम्हाला जे ट्रेनिंगला मास्टर शिकवतात ना त्याला DI असे म्हणतात. हां, ड्रिल इन्स्ट्रक्टर. तर त्यांनी आम्हाला शिकवलं होतं. आपण ज्यावेळेस पळतो ना, आपले पाय असे पडत नाही, असे पडतात. तुम्ही एकदा स्वतःचं ऑब्झर्वेशन करा. आपले पाय असे पडतात. तुमच्या फिजिकल ट्रेनरने बघितलं असं नाही, म्हणजे आपले पाय नॉर्मली असे पडतात. तर पाय असे जरी पडलेत ना आपण टाईम वाढतो. पाय असं जर पडला ना तर आपला टाईम वाढतो, कमी होतो पळताना. थोडंसं एक 2 दिवस तुम्हाला त्रास होईल त्या गोष्टीचा. म्हणजे आपल्याला जी सवय असते ना पळायची, तर आपण असंच पायानं पळतो. तर अशा पायानं जर पळलं तर टायमिंग कमी निघतो. ह्या छोट्या छोट्या गोष्टीच्या आम्ही त्यावेळेस ॲनालिसिस केलेलं आहे की आपला टायमिंग कसा कमी व्हायला पाहिजे. सरांना मी आत्ता बोलताना सांगितलं की मला 2:30मध्ये 800 मीटर मारायचं होतं. तर माझा प्रॅक्टिसमध्ये 2:34, 2:33, 2:31 असा टाईम निघायचा. 1-1 सेकंद, 2-2 सेकंदसुद्धा माझे खूप महत्त्वाचे आहेत त्यावेळेस. कारण 1 सेकंद वाढला तर 6 मार्क कट व्हायचे आणि मला PSI व्हायसाठी 100पैकी 100 मार्कच आवश्यक होते. तर आपण ग्राउंडची तयारी करतो ना तर पूर्ण मनापासून तयारी करायला पाहिजे. मनात खंतच नाही राहायला पाहिजे अजिबात की चला मी हे केलं असतं ना तर मी झालो असतो म्हणून. 100पैकी 100च, असं 98 पण नको आहे आपल्याला. तर ग्राउंडची तयारी करताना पूर्ण मनाने तयारी करा. आणि सर ग्राउंड ट्रेनर जे असतील ना त्यांना पण सांगा की थंड जेव्हा शरीर असतं ना आपलं, थंड शरीर करतं आहे ना, कूल डाऊन शरीर असतं ना आपलं, त्यावेळेस कुठलीच वर्जिश करायची नाही, कुठलाच वर्कआउट करायचा नाही. पहिले स्ट्रेचिंग वगैरे करूनच मग वर्कआउट करायचं. का? कारण मांसपेशी असतात ना आपल्या, हे आकुंचन पावतात. आणि एकदा जर आकुंचन पावल्यात ना ते कधीच आयुष्यभर चांगलं होत नसतं. फिजिकल असलं, तुमचं लेखीची तयारी असली, कुठल्याही गोष्टी मनापासून करा. मनापासून केली ना कुठलीच गोष्ट अशक्य नाही जगामध्ये. आणि ज्यावेळेस आपण करतोय ना तर आपले जे गुरुजी असतात ना, गुरु, ते इथं असंच उभं राहत नसतात. ते त्यांना काहीतरी अनुभव असतो. त्यांना तुमच्यासारखे असंख्य विद्यार्थी त्यांनी हाताळलेले असतात. ते तुम्हाला बघितल्याबरोबर तुमची काय मेंटॅलिटी आहे ते सांगतात. असे भरपूर शिक्षक आहेत की ते तुम्हाला बघितल्याबरोबर सांगतात की तुमची काय मेंटॅलिटी आहे म्हणून. ते ज्यावेळेस सांगतायत ना, आई, वडील आणि एक गुरु, हे 3च व्यक्ती जगामध्ये असे आहेत की तुम्हाला चांगलं व्हावं हे त्याला वाटतं. तुमच्या मैत्रिणीला सुद्धा वाटत नाही तुम्ही पोलीस व्हावं म्हणून. वास्तव परिस्थिती आहे, खरी ही खरी परिस्थिती आहे. तुम्हाला मी जे सांगतोय ना, तुमच्या जवळच्या मैत्रिणींना वाटतं तुम्ही नाही व्हायला पाहिजे म्हणून. किती जर तो तोंडावर गोड बोलत असाल ना, किती तोंडावर गोड बोलत असेल ना मित्र, त्याला पण वाटत नाही तुम्ही पोलीस व्हावं म्हणून. फक्त तुमच्या गुरुला वाटतं, तुमच्या आई वडिलाला वाटतं. हे 3च जगामध्ये लोक आहेत की त्या तिघांनाच वाटतं की तुम्ही यशस्वी व्हावं म्हणून. तुम्हाला येणाऱ्या भरतीसाठी माझ्या शुभेच्छा. आज कोणी आहे का ज्यांनी ग्राउंड देऊन इथे आलेलं आहे असं, म्हणजे आता कोणाचा रिझल्ट बाकी आहे असं कोणी आहेत का? नवीन बॅच मुंबईसाठी तुम्हाला शुभेच्छा. तुम्ही लवकरात लवकर आमच्या पोलीस डिपार्टमेंटमध्येच यावं. पण तुम्ही सरांना बोलताना परत एक सांगितलं, सर आता थोडा बडा सोचो, मोठा विचार करा. आता पोलीस हा कन्सेप्ट क्लिअर सोडून PSI, नायब तहसीलदार, DYSP पण आपल्या ग्रामीण भागातले विद्यार्थी होऊ शकतात. त्यांच्यात ॲबिलिटी आहे, असं नाही की त्यांच्यात ॲबिलिटी नाही आहे. परंतु त्यांना मार्गदर्शन योग्य वेळी जर भेटलं ना तर त्याच्यापेक्षा मोठा विचार करा. DYSPचा विचार करा. 100% तुम्ही PSI तरी होणार. तुम्हाला बागलानी मॅडमचं लेक्चर झालं आहे का?
भरपूर अशा महिला PSI आहेत किंवा पुरुष PSI आहेत की त्यांना 2 वेळेचं जेवण पण भेटत नाही. मित्रांनो, मी ज्या ठिकाणून आलो ना ते मी पहिला पोलीस आहे माझ्या गावातला. माझ्या गावात पोलीस म्हणून कोणीच नव्हतं. मी एकटाच प्रॅक्टिस करायचो, एकटाच पळायचो डोंगरानं. आपण जे ठरवलं ना ते करायचं आणि आपल्या आयुष्यामध्ये आपलं तो म्हणजे असं कन्सेप्टच राहिलं नाही पाहिजे. हे केलं असतं तर आजही मला वाटतं की मी थोडंसं मोठा विचार केला असता मी DYSP झालो असतो. ते मनामध्ये एक खंत राहून गेली. तसं तुमच्या मनात खंत नाही राहायला पाहिजे की चला मी थोडं PSI तयारी केली असती तर मी PSI झालो असतो, मी आज कॉन्स्टेबल राहून गेलो. बरोबर ना? आमचे संदीप सर अजून पण तयारी चालू आहे. आता ते 29 तारखेला एक PSIची एक्झाम देऊन आले. आता ग्राउंडची तयारी करतायत. म्हणजे पोलीस झाल्यानंतर सुद्धा संधी आहे. मी पण पोलीस कॉन्स्टेबल असताना संधीचा वापर करून PSI झालो आहे. बरोबर ना? तर तसं तुम्ही थोडं मोठा विचार करा सर, थोडं मोठा विचार करा आणि MPSCचे PSIची एक्झाम असेल, नायब तहसीलदारची असेल, STI असेल तर त्या द्या. भरपूर जागा आहेत. राज्य उत्पादन शुल्कमध्ये आहे, PSI जागा आहे, नायब तहसीलदार आहेत. होऊ शकतं, ग्रामीण भागातला विद्यार्थी होऊ शकतो, होऊ शकत नाही असं भाग नाही. आणि तुम्ही नशीबवान आहेत की तुम्हाला अशा अकॅडमी वगैरे आता मिळायला लागल्यात. मी ज्यावेळेस पोलीस झालो ना अकॅडमीचं नावसुद्धा नव्हतं कुठंच. आता तुम्हाला अकॅडमी झाली आहे, तज्ज्ञ शिक्षक आहेत, तुम्ही कसं पळायला पाहिजे, कसे स्टेप घ्यायला पाहिजे, तुम्ही कसा अभ्यास करायला पाहिजे, तुमच्या टेस्ट मी तुमच्या भरपूर अकॅडमीचे तुमचे हे बघत असतो, रिझल्ट बघत असतो. सरांचे याच्यावर असतात, मी कंटिन्यू बघत असतो. कारण पवन करिअर अकॅडमी तर मी इथं असताना नाट्यगृहामध्ये हे झालं होतं बघा, लेक्चर झालं होतं. त्यावेळेस कांगणे सर आले ना, कांगणे सर आले होते. तर खरंच एक वाखाणण्याजोगे काम दोघं जण करतायत, चित्रे सर आणि जगताप सर. त्यांच्यासाठी तर जितक्या टाळ्या वाजल्या पाहिजे त्याच्यापेक्षा कमी आहे. सगळ्यांनी त्यांच्या टाळ्या वाजल्या. कारण ग्रामीण, आता तुम्ही सगळे ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत मला माहिती आहे. आणि ते ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवतायत. आता गावाकडे राहिल्यानंतर ते भांडणं, ते मुलीचं लग्न, हेच विचार असतं डोक्यामध्ये. पण ते चांगलं काम करतायत. मी आलेल्या सरांना विचारलं, सर तुमचे यावर्षी किती विद्यार्थी सिलेक्शन झालेत? त्यांनी जवळपास 40-45 झाले सर, आणि एक रिझल्ट बाकी आहे, म्हणजे 50 जवळपास होतील. भविष्यात सरांचे जवळपास 100 विद्यार्थीच्या वर जावं अशी माझी अपेक्षा आहे. मागच्या वेळेस पण आम्ही त्या लेक्चरला सांगितलं होतं, सर तुम्ही खूप चांगलं काम करताय. त्यावेळेस मला सर 10 काही 12 झाले ना सुरुवातीच्या पहिल्या वर्षी 20 विद्यार्थी होते. नाट्यगृहामध्ये एक कार्यक्रम ठेवला होता बघा, 20 विद्यार्थी होते. आज 20चे डबल झालेत. आता ह्याचे डबल व्हावेत. आणि डबल केव्हा होतील? तुम्ही चांगली तयारी करताल त्यावेळेस. गुरुचं पण नाव उज्ज्वल करायला पाहिजे. असं देशमुख सरांना जसं संदीप सर भेटलेत, बरोबर ना? देशमुख सरांचे विद्यार्थी आहेत. आज देशमुख सरांचं मी म्हणतो मन असं फुलवून गेलं असेल की माझा विद्यार्थी आहे, बरोबर ना? आणि ज्यावेळेस तुम्ही काहीतरी एक अधिकारी होताल त्यावेळेस जगताप सर तुम्हाला भेटायला आलेले असतील तर जगताप सर माझं अभिमानानं सांगतील ही माझी विद्यार्थिनी आहे, त्यात PSI म्हणून. तसे संदीपन गुरुला तुम्ही द्यावी अशी माझी अपेक्षा आहे. आणि सायबर क्राईमविषयी तुम्हाला जर अजून काही माहिती पाहिजे असेल, मोबाईल कसा वापरावा, काय वापरावा, तर मला विचारू शकता प्रश्न तुम्ही. मी त्याचं नक्कीच तुमचं समाधान करेन. आहे कोणाचे काही प्रश्न? फेक ID कशी बंद करायची माहिती आहे सगळ्यांना? तर आमचं चॅनलवरती एक व्हिडिओ आहे, सगळं स्टेप दिलेले आहेत, कसं जायचं, कसा रिपोर्ट करायचा. 50 लोकांनी रिपोर्ट जर केले ना, 50 लोकांनी, ती ID बंद होती लगेच. जगताप सरांनी मला एक मध्ये कुठला तरी एक नंबर दिला होता, तो कुठल्या तरी एक आपल्या मुलीला त्रास देतात ना सर, मी त्यांना तिचा ॲड्रेस वगैरे दिला होता बघा. काय असतं, एक जिव्हाळा असतो, नाही कोणाचं आयुष्य वाचवायचं आहे म्हणून. आज जर हा लेक्चर जर अगोदर झाला असता तर ती मुलगी त्यांना आम्ही या लेक्चरला हजर राहिली असते तर ती वाचली असते. आणि तुम्ही पण चूक करू नका, कारण चुका ज्यावेळेस होतात ना त्यावेळेस हे असे परिणाम ते आपल्याला बघायला भेटतात. त्यामुळे आपण सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहायचं नाही. आपला जो ध्येय दिलेला आहे तो ध्येय गाठायचं आणि निघून जायचं आहे. ठीक आहे? काही आहे का कोणाचे प्रश्न सायबर क्राईमविषयी, सायबर गुन्हेगाराविषयी? काही सायबर क्राईम कसा होतो, काय होतो? सायबर क्राईमविषयी कन्सेप्ट क्लिअर आहे सगळ्यांच्या? म्हणजे पहिले सायबर क्राईम हा असा एक कन्सेप्ट होता, बँकेची OTP, बँक अकाउंटची OTP एकामेकाला दिली तर पैसे गायब व्हायचे, बरोबर ना? असाच कन्सेप्ट होता. परंतु याच्या पुढे गेलेला आहे. जीव जाईपर्यंत लोक म्हणजे एखाद्या व्यक्तीनं सुसाईड करावं इतकं सोशल मीडियावर म्हणजे सायबर क्राईम पुढे गेलेलं आहे. त्याच्यामुळे सायबर क्राईममध्ये सोशल मीडियावर जास्त ॲक्टिव्ह राहू नका, व्हॉट्सअपवरती जास्त स्टेटस वगैरे ठेवू नका.
कारण आपण कुठे आहोत, काय आहोत, कसं काय करतोय, सगळं आपण व्यक्त होतो. तसं व्यक्त व्हायची काही गरज नाही. ठीक आहे, अजून काही अडचण असेल तर विचारा. तर आता तुम्हाला बाकीच्या काही गोष्टी संदीप सर सांगतील.